दुसरीकडे नाशिक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी नाशिकमध्ये मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळते। जवळपास 2 ते 3 तास रांगेत उभे राहून पेट्रोल आणि डिझेल भरावे लागतात। त्यामुळे अनेक लोकांना कामावर जायला सुद्धा उशीर होतोय। केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा पास केला, त्याच्याच विरोधामध्ये माल वाहतूकदार चालकांनी हा संप पुकारलेला आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा हा जाणवतो। नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी, तर अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याचे सुद्धा आता फलक लावण्यात आलेले आहेत। तर पेट्रोल पंपावरून सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। माल वाहतूकदार चालकांनी संप पुकारला आहे आणि त्याचाच परिणाम आता नाशिकमध्ये दिसायला लागला आहे। नाशिकमध्ये अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नाही आहे, तर ज्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल शिल्लक आहे त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी गर्दी केलेली आहे। केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा पास केलेला आहे आणि त्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे। संपाचा परिणाम आता नाशिकमध्ये हळूहळू जाणवत लागलेला आहे। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। अनेक लोक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी जवळपास 2-2, 3-3 तासापासून रांगेत उभे आहे आणि आपली गाडीमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। मात्र या ठिकाणी त्यांना 2 ते 3 तास थांबावं लागत आहे, कारण मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे। रात्री देखील संपूर्ण नाशिक शहरात हीच परिस्थिती होती। नाशिकमध्ये अनेक पेट्रोल पंपावर रात्री नाशिककरांनी गर्दी केली पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आणि त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला होता। अनेक ठिकाणी वादविवाद देखील झाले आहे। मात्र आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा सकाळपासून ज्या ठिकाणी पेट्रोल शिल्लक होता त्या ठिकाणी पेट्रोल आपण बघू शकतो का अशा प्रकारे लोकांचा संताप होत आहे। लोक अशा प्रकारे जर कोणी मध्ये घुसला रांगे तर लोक अशा आडावड करत आहे। कॅमेरामॅन विक्की कदमसह मी तबरेज शेख, साम टीव्ही, नाशिक। तर नव्या मोटर वाहन कायद्याच्या विरोधामध्ये ट्रक आणि टँकर चालक हे संपावर गेल्याचं सुद्धा आपण पाहतोय आणि त्यामुळे अर्थातच पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आता नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। जवळपास एकाच वेळी 100 वाहन हे रांगेमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळतं।